शेतीचा बरेच प्रसंग जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या पुरेसा परिचयाचा आहे. या वार्षिकीमध्ये त्याच्यावरती बरेच तपशील आलेले आहेत, त्यामुळे मी त्याच्या तपशिलांमध्ये फार जाणार नाही. पण खराच शेतीच्या संदर्भातला जो पेच आहे तो केवळ शेतकरी गरीब आहे किंवा शेतकरी आत्महत्या करतोय हा नाही, तर ज्याला आम्ही पॉलिटिकल इकॉनॉमी या शब्दप्रयोगाने ज्याचं वर्णन करतो, राजकीय अर्थव्यवस्था जी म्हणतो, ती आपल्याला शेतीमध्ये नेमकी दाखवता येते. ती अशी की बहुसंख्य नेत्यांना निवडून येण्यासाठी आजही शेती क्षेत्रातल्या जनतेवर अवलंबून राहिलेला. पण बहुसंख्य नेत्यांचे आर्थिक हितसंबंध मात्र शेती बाह्य क्षेत्रामध्ये असतात आणि त्यामुळे निवडणुकीच्या वेळेला ज्यांच्याकडे मतं मागायला जायची त्यांच्याच नंतर शेत्यांसाठी सेज लावायचा हे का घडतं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये मी सेजची बाजू किंवा सेज नको ही बाजू याच्या तपशिलात वादात जाऊ इच्छित नाही. माझं साधं म्हणणं असं आहे की कोणता गुंता आपल्यासमोर वाढून ठेवलेला की इथली 60% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, ग्रामीण आहे, यानं त्या स्वरूपामध्ये प्रायमरी सेक्टरमध्ये आहे. त्यांची मतं तर तुम्हाला घ्यावी लागतात. पण ती मतं घेतल्यानंतर त्यांचे हितसंबंध राखण्यासाठी तुमच्याजवळ द्यायला काही नसतं. जे सुरुवातीच्या काळात यशवंतराव आणि वसंतराव नाईक यांना थोड्याफार प्रमाणात करता आलं ते हे होतं की शेती आणि बिगर शेती हितसंबंध हे कुठेतरी थोडेसे एकमेकांना जोडायचे किंवा त्यांचं जगलिंग करायचं. जादूगार कसं एक चेंडू वर फेकतो आणि दुसरा झेलतो, तो खेळ करणं इथल्या राज्यकर्त्यांना 70च्या दशकाच्या मध्यापर्यंत शक्य झालं. 70 पासून 72-73च्या दुष्काळापासून जे महाराष्ट्रामध्ये ही जादू करणं थांबलं किंवा जादू करण्याची ही शक्यता संपुष्टात आली तेव्हापासून शेतीचा हा प्रश्न निर्माण झाला. पण त्याच्याचबरोबर राज्यकर्ते असलेल्या कुटुंबांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या जसजशा राजकारणात आल्या तसतसं त्यांचे आर्थिक हितसंबंध हे हॉटेल, कन्स्ट्रक्शन या इंडस्ट्रीजमध्ये जास्त गेल्यामुळे त्यांना शेतीच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याची स्वतःच्या हितसंबंधांमुळे गरज वाटली नसते. कारण मी शेतकरी आहे असं भाषणांमध्ये मी म्हणत असतो, पण मी शेतकरी नसतो कारण माझे खरे आर्थिक हितसंबंध हे शेती बाह्य असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी तणावाची परिस्थिती आहे ती गेल्या 20 वर्षांमध्ये काळ्या ढगांसारखी छायलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात वारंवार आपल्याला दिसतं म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे त्या अर्थाने एक वरचं लक्षण किंवा महाराष्ट्राची शेती ही मागासलेली असणं हे एक मर्यादित लक्षण किंवा महाराष्ट्रामध्ये सिंचन क्षमता मर्यादित असणं ही एक मर्यादित खूण आहे या सगळ्याची. खरा गड्ड्याचा प्रश्न हा आहे की आपण ज्यांचा राज्यकर्ते म्हणून निवडून देऊन त्यांना आपल्या राज्याच्या राज्यशपथ चालवण्यासाठी हातात सूत्र देतो त्यांना राजकीय आणि आर्थिक या दोन मधलं अंतर सांगणं तर अवघड व्हायला लागलेलं आहे. राज्यकर्त्यांचे हितसंबंध हे जर रिलायन्समध्ये असतील आणि अंबानींची हाजी करण्यामध्ये असतील तर त्यांना शेतकऱ्यांचे हितसंबंध राखता येत नाही. 60च्या दशकातही हे होतं आणि म्हणून त्या दशकाच्या संदर्भात वर्णन करताना एका सुप्रसिद्ध चिकित्सक अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचे राज्यकर्ते मुंबईच्या उद्योजकांची इच्छापूर्ती करण्यासाठी पाठीमागे सुद्धा वागतात, बेंडिंग बॅकवर्ड्स असं त्यांनी वर्णन केलं होतं आराखड्यामध्ये. हे प्रसिद्ध वर्णन होतं कारण तुम्हाला माहिती आहे की मुंबई निर्माण झाली तीच मुळे मागे वाकून झाली, समुद्रामध्ये भराव टाकून मुंबईची निर्मिती सगळी झाली आणि त्याच्या जीवावर जो पैसा आला त्याच्यातून वसंतराव नाईकांचं राजकारण आणि यवतचे मुळे तुंबले. पण ही जगलिंगची कृती ही हातचलाखी करण्याच्या शक्यता 80च्या दशकानंतर रोडावर गेल्या कारण अर्थव्यवस्था ही जास्त बिगर शेती प्रधान बनत गेली आणि त्यातून शेतीचा पेच प्रसंग हा जास्त गुंतागुंतीचा बनलेला आपल्याला दिसतो. म्हणून मग आपण असं म्हणतो की महाराष्ट्र हे उद्योगांचं राज्य आहे. इथे मुंबई पुणे मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे वगैरे. आपल्याकडे पुन्हा आपल्याला काय सांगते की लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये उद्योग बंद पडण्याचं प्रमाण जास्त आहे. मोठ्या उद्योगांची एम्प्लॉयबिलिटी म्हणजे सेवा रोजगार क्षमता ही स्टॅग्नेट झालेली आहे जरी कमी झालेली नसली तरी आणि त्यामुळे महाराष्ट्राचं एकूण उद्योग क्षेत्र जे आहे त्याचा वाटा अर्थव्यवस्थेतला कमी झालेला आहे महाराष्ट्राच्या आणि त्याची तुलना जर तुम्ही गुजरातची केली तर ते आणखीन बारकं दिसायला लागतं. ही महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची लढत आहे. म्हणून मग असं सांगितलं जातं की पण महाराष्ट्राची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मात्र सगळ्यात जास्त आहे कारण आत्ताच्या काळात गेल्या 15 वर्षांमध्ये राज्यकर्त्यांचं यश हे FDI वरती मोजलं जातं.
ज्या राज्यात सगळ्यात जास्त एफडीआय येईल ते राज्य करते चांगले, कारण गव्हर्नन्सचा आपण असा अर्थ घेतला की एफडीआय जास्त येणं म्हणजे चांगलं चाललंय सगळं. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार नेहमी असं सांगतं की कोण भारतात सगळ्यात जास्त एफडीआय महाराष्ट्रात. हे तरी किती खरं आहे? 75,000 कोटींच्या प्रस्तावापैकी महाराष्ट्रात प्रत्यक्षात झालेली गुंतवणूक, परकीय थेट गुंतवणूक जी आहे ती 39,000 कोटी एवढीच आहे. म्हणजे हे प्रमाण बघा तुम्ही काय करतो, महाराष्ट्रात 40% वगैरे पडत असेल हे प्रमाण, आणि गुजरातच्या पेक्षा हे प्रमाण कमीच आहे तरी सुद्धा. त्यामुळे आपण जे सतत म्हणतो की महाराष्ट्रात एफडीआय आहे, पुन्हा त्याच्या राजकीय वादांमध्ये जायची गरज नाही की एफडीआय कुठल्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे खरंच इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे का, मुळात देशाच्या धोरणांच्या दृष्टीने एफडीआय चांगली आहे का, हे सगळे वाद बाजूला ठेवून सुद्धा महाराष्ट्राच्या एफडीआयची कहाणी ही काही फारशी समाधानकारक नाही. तामिळनाडू, गुजरातच्या केलेली आहे की जिथे एफडीआयचं ॲक्च्युअल रिअलायझेशन म्हणजे गुंतवणुकीच्या प्रस्तावांच्या तुलनेत प्रत्यक्ष गुंतवणुकीचं प्रमाण हे जास्त हेल्दी, जास्त निरोगी, जास्त दणकट. म्हणून महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचा प्रश्न अजूनही गुंतवणुकीचा असलेला आपल्याला दिसतो. आता नवीन जनगणना चालू होते, त्या जनगणनेत महाराष्ट्राच्या शहरीकरणाचं काय होतं बघूया. पण एक महाराष्ट्राच्या प्रगतीचा निर्देशक घटक असा सांगितला जातो की महाराष्ट्रामध्ये शहरीकरणाचं प्रमाण वाढतं. सर्वसाधारण पुन्हा सिद्धांत असा आहे की शहरीकरण झाल्यानंतर रोजगाराच्या जास्त संधी, शिक्षणाचा विस्तार, जातीयतेचं प्रमाण कमी आणि म्हणून शहरीकरण झालेलं चांगलं. आपण जर या परिमाणांच्या आधारे असं मानलं की महाराष्ट्रात शहरीकरण झालं तर महाराष्ट्राचा विकास थोडाफार तरी होतोय. 91 सालापर्यंत सातत्याने भारतात अख्ख्या शहरीकरणामध्ये आघाडीवर नंबर 1 वर असलेला महाराष्ट्र 2001च्या सेन्ससमध्ये 2 नंबरवर गेला आणि तामिळनाडू नंबर 1 वर गेला. त्यामुळे महाराष्ट्राचा तिथं पहिला नंबर तर गेलाच, पण प्रश्न नुसता पहिल्या नंबरचा नसतो. त्याचा अर्थ असा झाला की इथल्या शहरीकरणामध्ये अनेक डिस्टॉर्शन किंवा अनेक विपर्यास निर्माण झाले. पुन्हा अखिल भारतीय ट्रेंड काय आहे? अखिल भारतीय ट्रेंड असा आहे की ज्यांना सेन्सस कॅटेगरीजमध्ये क्लास 3-4 सिटीज, क्लास 4-5 सिटीज म्हटलं जातं, तिथे शहरीकरण जास्त होतं भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये मात्र क्लास 1 सिटीजमध्ये शहरीकरणाचं प्रमाण आणि शहरी लोकसंख्येचं त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि म्हणून गर्दी आणि म्हणून शहरीकरणाची समस्या बनते. म्हणजे शहरीकरण ही महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाची संधी न बनता समस्या का बनते याचं कारण इथे क्लास 1 सिटीजमध्ये शहरीकरण होतं आणि तेही पुन्हा हे खरं तर फार ढोबळ म्हणणं झालं. क्लास 1 सिटीज वगैरे अवघ्या 8 शहरांमध्ये की ज्यांची लोकसंख्या ऑलरेडी 10 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये 91 ते 2001 मध्ये महाराष्ट्रात एकूण जे शहरीकरण झालं त्याच्यापैकी 88% शहरीकरण फक्त या 8 शहरांमध्ये झालं. हे गुंतागुंतीच आहे, पण थोडंसं आकडेवारी वगैरे सांगितल्याशिवाय यांनी अभ्यासू माणसाला बरोबरचं सिद्ध होणार नाही. तर ही आकडेवारी सगळी उपलब्ध आहे. आणि गंमत अशी आहे की महाराष्ट्राचा मानव विकास अहवाल, महाराष्ट्राची दरवर्षाची आर्थिक पाहणी आणि आता त्याचं सार तुमच्यापुढे असलेली वार्षिकी या स्वरूपामध्ये, आणि नियोजन आयोगाने काढलेला तो वाईट आहे, पण महाराष्ट्राचा काय डेव्हलपमेंट रिपोर्ट गेल्या वर्षी काढलेला नियोजन आयोगाच्या विद्यमाने तो सगळ्यात धिसारदायी केलेला आणि अत्यंत टाकाऊ म्हणून म्हणता येईल असं डॉक्युमेंट आहे. पण निदान त्याच्यात काही सरकारी आकडेवारी एकत्र मिळते एवढंच. तर असे स्त्रोत अवेलेबल असल्यामुळे ही आकडेवारी फक्त तुम्ही पाहण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जर महाराष्ट्राचा विकास कसा झाला आहे आणि झाला नसेल तर तो कुठे नेमका झाला नाही हे पाहायचं असेल तर हेडलाईन पाहू नका की महाराष्ट्र शहरीकरणात आघाडीवर, ती फसवी असते. खरा मुद्दा असा आहे की अवघ्या 8 शहरांमध्ये जर एकूण शहरीकरणातल्या 88% शहरीकरण 10 वर्षात झालं असेल तर त्या शहरांवर किती ताण पडलेला असेल आणि बाकीची शहरं किती बकास झालेली असते. हे आमचे मित्र ठिकठिकाणून इथे येणारे जे आहेत त्यांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत परत का नाही झाला. त्याचं कारण हे आहे की तिथं ते शहर असतं म्हणजे काय असतं आणि त्या शहरात काय असतं, कोणत्या सुविधा असतात. त्यांना शहर का म्हणतो आपण तर केवळ सेन्सस कॅटेगरीप्रमाणे ती शहरं असतात म्हणून. तेव्हा ही शहरीकरणाची अवस्था आहे. आणि प्लस शहरीकरणामध्ये अर्थातच एकूण शहरी लोकसंख्येच्या साधारणपणे 33% लोक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. म्हणजे महाराष्ट्रात आपण म्हणतो 45% लोक शहरात राहतात, पण त्या 45% मधल्या दर 3तला 1 माणूस झोपडपट्टीत राहतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे.
इतकंच काय तर 2001 पर्यंत महाराष्ट्रात शहरी दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण दारिद्र्यापेक्षा जास्त होतं, जे अन्यथा उलटं असतं, देशभर सगळीकडे ते उलटं होतं. तेव्हा महाराष्ट्राच्या शहरीकरणाची ही कथा आहे. या सगळ्याच्या मधून आपल्याला महाराष्ट्राच्या शासन व्यवहाराचा विचार केला पाहिजे. शासन व्यवहाराच्या ज्या खुलचट कल्पना अलीकडच्या काळामध्ये प्रचलित झालेल्या आहेत त्याच्यातून बाहेर पडू. म्हणजे काय असतात, उदाहरणार्थ तुम्ही हे शिकत असाल शासन व्यवहारामध्ये की बेस्ट प्रॅक्टिसेस, अकाउंटेबिलिटी, लोकांचा सहभाग, आणि म्हणून मग शासकीय कार्यालयाच्या बाहेर पाटी लावणं की या कार्यालयातलं काम 2 दिवसात होईल अर्ज दिल्यानंतर. ह्याला गव्हर्नन्स म्हणत नसतात. म्हणजे वर्ल्ड बँक म्हणते त्याला, आणि खरं तर वर्ल्ड बँकेने आता ते म्हणणं सोडलंय. वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड बँकेच्या प्रणित शासन व्यवहाराची कल्पना जी आहे तिच्यातही त्यांनी बदल केलेलेच आहेत आता. पण आपण मात्र ते सोयीचे असल्यामुळे तेवढाच फक्त विचार करतो की इथे शासन व्यवहारामध्ये सुशासन आलं का नाही. तर सुशासन म्हणजे काय, तर सरकारी कार्यालयात कुठेतरी एक वेटिंग रूम आणि त्याच्यात अर्धा पंखा लावलेला असेल तर सुशासन झालं. तुम्हाला वेटिंग रूममध्ये किती वेळ बसायला लागतं आणि आत गेल्यानंतर काम होतं का नाही याच्याशी काही कर्तव्य नाही. वस्तुतः शासन व्यवहार हा 2 गोष्टींनी घडतो. एक म्हणजे त्या शासन व्यवहारात लोकांचं हित साधतं का नाही, आणि 2 लोकांचा त्या शासन व्यवहारात सहभाग किती असतो. जर या 2 निकषांवर पाहिलं तर आतापर्यंत आपण जो आढावा घेतला त्याच्यातून महाराष्ट्रातला शासन व्यवहार हा क्षीण, दुर्बळ आणि अगदी थेट जनविरोधी नसला तरी लोकांच्या हिताशी देणं घेणं नसलेल्या पद्धतीने चालतो, आणि ह्याची जबाबदारी केवळ राज्यकर्त्यांवर टाकून पुरेसं होणार नाही. जे महान प्रशासक घडवण्यासाठी तुम्ही नुसता खाताय त्या प्रशासकाचीच ही जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या शासन व्यवहारात सगळं घोडं पेन खातं ते पोलीस आणि प्रशासन या 2 यंत्रणांनी स्वतःच्या कर्तव्यांना केलेली वारंवार कसू. याच्यात राजकारणी लोकांचा काही संबंध नाही. ते गल्ल्या वगैरे करतात हे खरं आहे, आणि पैशामध्ये वाटा मागतात हेही खरं आहे. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा एक स्वायत्त यंत्रणा म्हणून पोलीस आणि प्रशासन यांचं जे स्थान असतं ते त्यांनी स्वतःहून घालवलेलं आहे. आपण वर्तमानपत्रातून वाचतो, किती खरं किती खोटं माहिती नाही, पण जर उदाहरणार्थ IPS मधले वरिष्ठ अधिकारी विशिष्ट महानगरांचं आयुक्तपद मिळावं म्हणून धडपडत असतील, आणि ते धडपड कुठल्याही प्रकारचं असतो, तर त्या IPS अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांनी स्वायत्तता द्यावी ही कल्पना खुचटपणाची आहे. राजकीय नेते त्यांना गुलाबांसारखेच वागवणार, आणि त्यामुळे ही अडचण जी आहे ती केवळ राजकीय हस्तक्षेपापुरती मर्यादित नाही आहे, तर राजकीय हस्तक्षेपाला प्रशासनाने आणि पोलिसांनी दिलेल्या मूक संमतीची खरी समस्या आहे. ही जी महाराष्ट्राच्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची ढासळती व्यवस्था आहे ती सावरण्याची धमक राजकारणात नाही, हा त्याचा दुसरा भाग आहे शासन व्यवहारातल्या अपयशाचा. आणि त्यामुळे ह्याच प्रशासनाच्या सल्ल्याने आपले राज्यकर्ते पॉलिसीच्या जागी पॅकेजेस आणतात. तुम्ही जर गेली काही वर्ष पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पॉलिसीचं राज्यच नाही, पॅकेजेसचं राज्य. कारण पॅकेजेसमध्ये पैशांचा उल्लेख असतो की एवढे पैसे ह्याच्यासाठी दिले, तेवढे पैसे अमुक कामासाठी दिले. अशा प्रकारची पॅकेजेस देऊन वेगवेगळ्या जनसमूहांना कदाचित समाधान देता येईल किंवा खुश करता येईल अशा कल्पनेतून अजिबात ज्यांचा एकमेकांशी संबंध नाही अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेतले गेलेले आपल्याला दिसतात. त्याची वेगवेगळी उदाहरणं आहेत. मी केवळ 2-3 गोष्टींचा निर्देश करतो. इथे समोरावर बसलेले आहेत त्यामुळे ते त्याच्यावर वारंवार लिहित असतात, वेगळी बोलायची गरज नाही. पुण्यातली वाहतूक समस्या याच्याबद्दल तुम्ही 5 वर्षांचे किंवा 5 वर्ष फार झाली तुम्हाला झेपत नसेल तर 1 वर्षाची वर्तमानपत्र पुण्यातली काढा आणि पुण्यातले राज्यकर्ते, पुण्यातले नगरसेवक, महाराष्ट्राचं नगरविकास खातं, महाराष्ट्र शासन यांनी याच्याबद्दल किती वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने त्यांच्या कल्पकतेचं कौतुक करायला पाहिजे की किती कल्पना आणल्या. म्हणजे शहर एकच, त्याच्यातली वाहतूक समस्या एकच, पण त्याच्यासाठी 10-20 म्हणजे मला वाटतं फक्त अजून तरी पुण्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती असेल पण अजून तरी पुण्यामध्ये हेलिकॉप्टरची यंत्रणा आणावी वाहतुकीसाठी असं म्हटलं नाही आहे. तेवढं म्हटलं की आपण सर्वजण सुखी होऊया. मी जे म्हटलं ते क्षणभंगुरता, हातचलाखी आणि तात्कालिकता याचं हे उदाहरण की नेमकं काय करायचं आहे तुम्हाला. समजा खाजगीकरण करायचं आहे, माझा किंवा कुणाचा तरी एखाद्याचा खाजगीकरणाला विरोध आहे, तो मुद्दा बाजूला ठेवा, तो मुद्दा का खाजगीकरण निदान धोरण आणलं जाणार.
पण सगळं अर्धवट करायचं. म्हणजे 6 आसनी रिक्षांना आधी परवानगी द्यायची, मग त्यांची प्रोडक्शन झालं, लोकांनी लायसन्सेस घेतली की म्हणायचं पण नाही तुम्ही ह्याच्या पलीकडे 6 आसनींनी जायचं नाही आणि ह्याच्या पलीकडे 3 आसनींनी जायचं नाही. साधारण काही वर्षांपूर्वी झालेला तुम्ही फक्त 6 आसनी 3 आसनी रिक्षांचा वाद जरी पाहिला तरी तुम्हाला हे दिसेल की कोणत्या प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला हवी याचा कोणताही धोरणात्मक आराखडा गेल्या 15 वर्षांमध्ये या शहरासाठी एक अस्तित्वात नाही. 100 अस्तित्वात आहे, पण 100 असल्यामुळेच 45 होते. दुसरं उदाहरण शिक्षणाचं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात नक्की कशाला प्राधान्य द्यायचं आहे? 10वी-12वीला द्यायचं आहे का, उच्च शिक्षणाला द्यायचं आहे का, तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला द्यायचं आहे का, संशोधनाला द्यायचं आहे, सार्वजनिक शिक्षणाला द्यायचं आहे का, विना अनुदानितला द्यायचं आहे का, खाजगीकरणाला द्यायचं आहे? शिक्षण खात्याचे समजा 2-3 मंत्री असतील तर ते 2-3 धोरणं आहेत आणि मग ते मंत्री बदलतात कारण त्यांना कंटाळा येतो शिक्षण खात्याचा. मग ते बदलले की त्याच्यानंतर धोरणं बदलतात. तेव्हा शिक्षण हे एक उदाहरण आहे की ज्याचं तुम्हाला वर्तमानपत्र वाचून सहजगत्या कशा प्रकारची धोरणात्मक हेळसांड एखाद्या क्षेत्रात होते ते सांगेल. सार्वजनिक वाहतूक हे त्याचं दुसरं उदाहरण आहे किंवा शहर नियोजन असं म्हणून हवं असतं. केवळ सार्वजनिक वाहतुकीचा मुद्दा नाही आहे, शहर नियोजनाचा मुद्दा. आणि म्हणून प्रश्न असा येतो की ह्या राज्याचा कारभार करणाऱ्या तथाकथित फॉर्मल औपचारिक शासन यंत्रणांच्या पलीकडच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी ह्याच्यात धोरण निर्मितीमध्ये काही हातभार लावला आहे का? उदाहरणार्थ मी आग्रहाने ज्याचं उदाहरण देईल अपयशाचं उदाहरण म्हणून ते म्हणजे राज्याचं नियोजन मंडळ. म्हणजे ते नियोजन मंडळ आहे हे अनेकांना माहिती नसतं. त्याच्यातल्या लोकांनाही बहुतेक स्वतःला माहिती नसेल आपण नियोजन मंडळावर आहोत आणि त्यांना लाल दिल्याची गाडी आल्याशी मतलब असतो. मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही, त्यांना सभापती केलं नाही, त्यांना सोय लावायची म्हणून नियोजन मंडळाचा अध्यक्ष करतात. आता त्यांना त्याच्यात स्वारस्य असेल आणि त्यांनी धडाडीने त्याच्यात काम केलं तर आपल्याला काही तक्रार करायचं नाही. पण सर्वसाधारणपणे नियोजन मंडळ हे इतर 4-6 महामंडळांप्रमाणेच एक मंडळ म्हणून जर त्याच्याकडे सरकारने पाहिलं तर नियोजनाचं काम होणारच नाही. नियोजनासाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची चिकित्सा व्हायला लागते ती होत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा शासन व्यवहार दुरुस्त करायचा तर कुठून सुरुवात करायची असं जर कोणी विचारलं तर आपण आधी साधं म्हणू शकतो की आधी धोरणं ठरवण्यासाठी एक काहीतरी चांगली यंत्रणा तयार करा की जी मंत्र्यांना, मंत्रिमंडळाला, सरकारी अधिकाऱ्यांना आणि विधिमंडळाला धोरणात्मक पर्याय आणि त्यांची इम्प्लिकेशन्स याच्याबद्दलचे साधे सुटसुटीत अभ्यासपूर्ण अहवाल देईल जे नियोजन मंडळांनी करायला पाहिजे. म्हणजे नियोजन मंडळ म्हणजे काही भारत सरकारच्या नियोजन मंडळासारखं मंत्र्यांच्या डोक्यावर बसलंच पाहिजे असं नाही. पण तरीसुद्धा ही जी कल्पना आहे की निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मंडळाने कायदे करून सरकार चालतं ही राज्यशास्त्रामध्ये प्रचलित असलेली भावनी आणि चुकीची समजूत आहे. जगात कधीच कुठल्याच देशात निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मंडळाकडून सरकार चालत नसतं. तर ते सरकार चालवण्यातला एक मोठा हिस्सा त्यांच्याकडे असतो, बाकीच्या यंत्रणा असतात. वेगवेगळ्या देशांनी त्याच्यासाठी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत. आपल्या इकडे त्या निर्माण केलेल्या आहेत. फक्त आपण त्या निर्माण केलेल्या यंत्रणा ज्या आहेत त्यांचा वापर करून घेतलेला आहे आणि तो वापर न करून घेतल्यामुळे नियोजन मंडळ हे त्याचं एक उदाहरण असेल. वेगवेगळे आयोग असतात, मंडळं असतात, घटनात्मक असतात, शासनाने निर्माण केलेली असतात. त्याच्यात तुम्हीच निर्माण केलेल्या मंडळांना, आयोगांना तुम्ही जे अधिकार दिलेले आहेत ते वापरून त्यांना काम करू द्या, पण ते केलं जात नाही. आणि म्हणून त्याचं दुसरं उदाहरण जे आहे ते म्हणजे लोकल गव्हर्नमेंट्सच्यासाठी असलेला राज्य वित्त आयोग की ज्याचे अहवाल येतात आणि ते कोणी वाचत नाही आणि त्याच्यावर काही कार्यवाही केली जात नाही, सरकार त्याच्या शिफारसी मानत आहे. अशी राज्य वित्त आयोगाची परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाशी पुरावत काढून, राज्य निवडणूक आयोगाशी पुरावत काढून भांडायचे प्रयत्न सरसकट केले जातात हेही आपल्याला माहिती आहे. ती कॉन्स्टिट्युशनल एका अर्थाने म्हणता येईल अशी यंत्रणा आहे. कारण 72व्या घटना दुरुस्तीप्रमाणे ज्या नवीन यंत्रणा निर्माण झाल्या त्याच्यात राज्य वित्त आयोग, राज्य निवडणूक आयोग या यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत. हा सगळा पसारा निर्माण केल्यानंतर त्या पसाऱ्याकडून कारभार होत असतो. तो मंत्रिमंडळाकडून होत नसतो. मंत्रिमंडळाला तो कारभार करण्यासाठी या सगळ्या यंत्रणा मदत करण्यात, क्रियाशीलपणे मदत करणं अपेक्षित असतं. ती प्रक्रिया महाराष्ट्रात घडत नाही. या अर्थाने महाराष्ट्रातला शासन व्यवहार हा दिशाहीन किंवा भरकटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मग महाराष्ट्राला गरज कशाची? तर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राला
जे 1960च्या टप्प्यावरती जसं नवमहाराष्ट्राच्या निर्मितीच्या आणाभाका घेतल्या गेल्या तशा पद्धतीने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं काय करायचं हे ठरवण्याची गरज आणि ही राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही, किंबहुना फक्त त्यांच्यावर हे सोपवून चालणार नाही की मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते 1 मे 2010ला घोषणा करतील महाराष्ट्राचं काय बदल करायचं ते, असं नाही करणार. आणि म्हणून सार्वजनिक चर्चा व्हायला पाहिजे याची. ही सार्वजनिक चर्चा सार्वजनिकपणे व्हायला पाहिजे, ती हिरिरीने व्हायला पाहिजे. मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे ती होत नाही आहे महाराष्ट्रात. याचं कारण महाराष्ट्रातलं सार्वजनिक विश्व जे आहे ते सार्वजनिक विवेकावर चालत नाही. ते चालत नसल्यामुळे आज तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये आज घडलेली परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे महाराष्ट्राच्या विकासाचा कोणताही आराखडा नसतो. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला असतो त्यांच्याकडे आराखडा, पण सिरियसली त्यांच्याकडे नसतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे महाराष्ट्राचे आपण राज्यकर्ते झालो तर कशा प्रकारे महाराष्ट्राचा विकास करायचा याचा विचार करण्यासाठीची थिंक टँकची यंत्रणा नसते, किंवा जे असतात थिंक टँक ते फार उथळ टँक असतात असं म्हणा पाहिजे. पण सिरियसली त्याचा काही कोणी विचार करत नाही. एक जसं दाखवायला गोष्टी काही असायला लागतात तसं प्रत्येक राजकीय पक्षाकडे काही विचारवंत असतात, प्रत्येक राजकीय पक्षाकडे काही अभ्यासू लोक असतात, प्रत्येक राजकीय पक्षाकडे काही प्राध्यापक असतात. दाखवायचं असतं ठराविक वेळेला त्यांना स्टेजवर आणून किंवा हे आमच्याबरोबर आहे, तो लेजिटिमेशन ज्याला आपण म्हणतो त्याचा भाग असतो. त्याच्या पलीकडे जाऊन सिरियसली ही आपली दृष्टी असं काही इथले कोणी राज्यकर्ते म्हणत नाही. युतीचं सरकार, भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार ज्या वेळेला आलं होतं महाराष्ट्रात आणि जे खऱ्या अर्थाने पहिलं महाराष्ट्रातलं राजकीय सत्तांतर झालं त्यावेळेची गंमत आठवून बघण्यासारखी आहे. नवं सरकार होतं, सगळे मंत्री नवे होते, सगळ्यांना उत्साह होता की आपण क्रांती केलेली आहे. काही जुने मंत्री होते, म्हणजे जे पूर्वी होते तेच नव्याने आलेले होते, पण तरी त्यांचाही उत्साह खूप होता. पहिल्या एका वर्षात किंवा 1 वर्षाच्या आतल्याच काळात खरं तर त्या सरकारच्या सर्व मंत्र्यांनी मिळून शेकड्यांनी घोषणा केल्या धोरणात्मक. त्या सर्व धोरणात्मक घोषणा होत्या की आता हे करणार, आता ते करणार, आता ते करणार. खेळ खंडोबा म्हणतात त्याला म्हणतात, कारण ते मंत्री एकमेकाशी बोलून धोरण ठरवतच नव्हते. तर प्रत्येक मंत्री हा एक धोरण ठरवायचा, त्याचा राज्यमंत्री दुसरं धोरण ठरवायचा, मुख्यमंत्री तिसरं धोरण ठरवायचे आणि मातोश्रीवर 4थं धोरण ठरवायचं. धोरणच धोरण ही त्या म्हणजे म्हणून मी म्हणतो की एका राज्यकर्त्या पक्षापुरता हा प्रश्न मर्यादित नाही आहे, तर हा सर्वपक्षीय प्रश्न आहे तो या अर्थाने आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ह्या एकूण परिस्थितीमध्ये आपण जी चर्चा जनता म्हणून करायला पाहिजे ती मुख्यतः 2 संदर्भांमध्ये करायला पाहिजे. ते 2 संदर्भ मी ज्यांचा माझ्या भाषणामध्ये उल्लेख केला त्याच्याशी संबंधितच आहे. ते म्हणजे इथल्या विकासाचं प्रारूप नेमकं कसं असेल. अर्थातच भारताने आता उदारीकरण स्वीकारलेलं आहे, या चौकटीत त्याचा विचार केला जाईल, ते काही कुणाला टळलेलं नाही आणि त्यामुळे फार क्रांतिकारक धोरण ठरवता येत नसतं. पण एक ज्याला आपण म्हणूया इंटरनली कोहेरंट, अंतर्गतदृष्ट्या सुसंगत असं धोरण ठरवण्याची गरज आहे. आणि ते धोरण ठरवल्यानंतर मग एक एक प्रश्न घेऊन ठरवावं लागेल की इथे आता शेतीचं काय करायचं. शेतीसाठी उपलब्ध असलेली जमीन किती आहे, ती इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये किती उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा उसामुळे खारवलेली जमीन जी आहे ती सोडून द्यायची. हे सगळं लक्षात घेतलं तर खरोखर शेती करायला उपलब्ध जमीन किती आहे. तुम्ही अहवाल काढून पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की साध्या धान्याच्या उत्पादनाच्या तुलनेत जर व्यापारी पीक घेतलं तर 10 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न येतं. हा साधा सरळ हिशेब आहे. आणि त्यामुळे शहरात बसलेल्या शहरी लोकांनी शेतकऱ्यांनी काय धान्य पिकवावं याची काळजी करून त्याच्याबद्दल नैतिक भाषणं करू नये. सध्याची महाराष्ट्रामध्ये चालली आहे. म्हणजे दारू बाळगताना याच्या वादात जायची गरज नाही आपल्याला, पण शेतकऱ्यांनी काय पिकवावं हे ठरवत असताना हे भान ठेवलं पाहिजे की ज्यांना आपण धान्य म्हणतो, धान्य कडधान्य असं म्हणतो, ती बाजारामध्ये शेतकऱ्याला जे उत्पन्न हेक्टरामध्ये मिळवून देतात त्या हेक्टरी उत्पन्नाच्या तुलनेत ज्यांना कमर्शियल क्रॉप्स असं म्हटलं जातं, कॅश क्रॉप्स असं म्हटलं जातं, ती व्यापारी पिकं 10 पट किमान जास्त उत्पन्न मिळवून देतात असं सरकारचा अहवाल सांगतो. हे भान ठेवून ठरवायला लागेल की इथे शेतीचं काय करायचं. शेतीचं काय करायचं असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा आहे की सरसकट शेती बंद करणं हा नाही आहे, तर शेतकरी हे त्या पिकांचं डायव्हर्सिफिकेशन करणार.
ते काही तुम्हाला शहरातल्या लोकांना विचारणार नाही की तुमच्यामध्ये महाराष्ट्रातला गरीब माणूस ज्वारी खातो तर मी ज्वारीच पिकवेन. ज्वारीला जर भाव येत नसेल तर शेतकरी ज्वारी पिकवणार नाही. तुम्हाला तुमच्या गच्चीत ज्वारी पिकवायची तर पिकवा. नाहीतरी पुण्यात हौशीरित्या गच्चीत शेती करतात लोक, त्यामुळे गच्चीत ज्वारी पिकवायला हरकत नाही. एकदा हे नक्की झाल्यानंतर मग पुढचा प्रश्न येतो की शेतीवरती सगळ्या लोकांचं पोट भरणार आहे का? भाषण करायला चांगलं असतं की शेती ही चांगली आहे, शेती ही आद्य आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे. ज्यांची शेती नसते त्यांना ते भाषण करायला फार सोयीचं असतं. पण जर शेतीवरती लोकांचं पोट भरणार नसेल महाराष्ट्रातल्या आणि त्याचे सरकारचे अहवाल सगळे घेऊन तुम्ही पहा, तुम्हाला असं दिसेल की एकूण महाराष्ट्रातील लागवडीखाली असलेली जमीन, तिची क्वालिटी, त्या जमिनीला उपलब्ध असलेलं पाणी आणि मग शहरीकरण आणि उद्योगीकरण याच्या रेट्याखाली ओढली जाणारी जमीन शेतीच्या बाहेर. पण आपण ते सोडून देऊ, असं करू की नाही सगळेजण शेतीला महत्त्व देतात आणि म्हणून आजपासून पुढे एकही शहरीकरण होणार नाही शेतीचं आणि औद्योगिक कारणासाठी शेती वापरली जाणार नाही. तरीसुद्धा आहेत त्या शेती आजच्या की ज्या शेतीतलं दर हेक्टरी उत्पादन हे पंजाबच्या 1 आहे आणि ओरिसापेक्षा कमी आहे. त्या हेक्टरी उत्पादनाच्या शेतीतून इथल्या लोकांचं खरोखरच भरण पोषण होणार आहे का? आणि ज्या साधन सुविधा आपल्याला आज सरासरी इथल्या समाजासाठी उभ्या करून द्यायच्या आहेत त्या निर्माण करणं शक्य होणार आहे का? हा धोरणात्मक विचार करण्याची गरज आज घडीला आली आहे. आणि म्हणून त्याच्यात जोडीने येणारा प्रश्न मी मगाशी त्याचा निर्देश केला तो म्हणजे ही जी बारकी शहरं आहेत ती कशी वाढवायची. हे 2 प्रश्न माझ्या मते ह्या विकासाच्या प्रारूपामध्ये प्राधान्याने येते. मग त्याला जोडून इतर प्रश्न येतील आणि त्यामुळे वाद जे आपल्याकडे वर्तमानपत्रांमधनं आणि पूर्वगामी वर्तुळांमधनं घातले जातात ते वाद सगळे वांजोटे. वाद कशाबद्दल होतो? तो सेसबद्दल वाद होतो. तो व्हायला पाहिजे, पण त्या वादामध्ये हे भान कुठेही नसतं की नेमके प्रश्न काय आहे, नेमके इथे सेसच्या वादामध्ये गुंतलेले प्रश्न काय आहे, किंवा तमिळनाडूमध्ये सेस आले त्याच्याबद्दल का बरं तिथल्या शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी वाद घातला नाही. अलीकडे त्याच्यावरती एक अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे की तमिळनाडूतल्या सेसबद्दल तिथल्या शेतमजुरांनी आंदोलनं केली नाही, ती का नाही केली किंवा का केली नसावी असं आपण म्हणूया, अशा अर्थाचा एक अभ्यास झालेला आहे. तो महाराष्ट्र सरकारने वाचायला पाहिजे. सेसच्या विरोधकांनी तो वाचू न वाचू, पण महाराष्ट्र सरकारने तो वाचायला पाहिजे की महाराष्ट्रातले सेस वादग्रस्त का ठरत आहेत. काही ठिकाणी ते ठरतही नाही. हे होण्याची गरज आहे. आणि म्हणून आत्ता ज्या पद्धतीचे वाद आपण घालतो त्या वादांच्या पलीकडे जाऊन इथल्या धोरण आणि शासन व्यवहाराचा विचार नव्याने करण्याची गरज आहे. तसा जर विचार केला तर आपण सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे दुसरा जो पाय आहे या चिकित्सेचा तो भक्कम होईल. तो म्हणजे इथल्या दुर्गम जनसमूहांचं हित. कारण ठोक आकडेवारी जी असते, ज्याला ग्रॉस आकडेवारी असं म्हणतात, त्या आकडेवारीतून अनेक वेळेला हे चित्र स्पष्ट होत नाही की त्याचं डिसॅग्रिगेशन केल्यानंतर, त्याचं संपूर्ण पृथक्करण केल्यानंतर नेमका याचा लाभ इथल्या दुर्गम जनसमूहांना होतो का होत नाही. शेवटचं उदाहरण आकडेवारीच्या संदर्भातलं देतो आणि मी सांगतो की आपण शेतीबद्दल बरंच बोलतो आणि सेसच्या वादामध्ये नेहमी हे म्हटलं जातं की शेती ही कशी काळी आहे वगैरे. हे सगळं बरोबर आहे आणि शेतीचं महत्त्व नाकारण्याचं कारण नाही. पण महाराष्ट्रामध्ये सीमांत शेतकरी किती आहेत, मार्जिनल फार्मर्स, आणि महाराष्ट्रात एकूण शेतीवरती अवलंबून असणारी जी संख्या आहे त्याच्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त संख्या ही शेतमजुरांची आहे. हे आपण भान ठेवलं पाहिजे. तर ते धोरण दुय्यम जनसमूहांच्या हिताच्या दिशेने जाईल. जेव्हा आपण शेतीबद्दल उदाहरणार्थ बोलू तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथला सामान्य शेतकरी हा जो आहे तो बहुसंख्येने मुख्यतः मार्जिनल फार्मर आहे आणि एकूण शेतीवरती अवलंबून असलेले निम्मे लोक हे शेतमजूर आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत. हे लक्षात ठेवून शेतीबद्दल ज्यांनी बोलायचं असेल त्यांनी बोलावं किंवा धोरणं आखावी. याला माझ्या मते दुय्यम जनसमूहांच्या आधारे सार्वजनिक धोरणांची चिकित्सा करणं असं म्हणतात. तेव्हा ही वानगी दाखल काही उदाहरणं नाही. माझ्या म्हणण्याचा सारांश एवढाच आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे एक राज्यकर्ता पक्ष चुकला आणि दुसरा बरोबर आहे किंवा फक्त राजकारणी सगळे चुकीचे आहेत, ही दोन्ही विधानं फार दिशाभूल करणारी आहे. एक समाज म्हणून, एक राजकीय व्यवस्था म्हणून आपल्याकडे अशा प्रकारे शासन व्यवहारांना धोरणांचा सुकाणू देण्याचं काही यंत्रणाच अस्तित्वात नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचा शासन व्यवहार हा अधूनमधून बरेच वेळेला आणि विशेषतः गेल्या 20 वर्षांमध्ये भरकटल्यासारखा दिसतो.
तो जोपर्यंत आपण एका सुकाणूनी इथला शासन व्यवहार पक्का करत नाही तोपर्यंत राजकारणाबद्दल नैतिक बोलून काही उपयोग नसतो. आणि तो सुकाणू हा दुय्यम जनसमूहांच्या हिताचा सुकाणू असला तर त्यातून जे सार्वजनिक हित साधेल ते अंतिमतः महाराष्ट्राच्या जनतेचं किंवा कुठल्याही जनतेचं हित साधणारं असेल. म्हणून अशा प्रकारच्या चर्चा दोन्ही काकाने तुम्ही ह्या प्रकारच्या चर्चा ज्या घेतल्या आहेत त्या आणि त्याच्यातून जास्तीत जास्त विचार विनिमय होणं याची गरज आहे. तुम्ही हे शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आणि मला हे दिलं याबद्दल दोन्ही काकांचं मी परत एकदा